देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर वरिष्ठ तो राजीनामा मान्य करतील का? देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला जड चाललेत का? तिसरी गोष्ट, महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीमध्ये धुसफूस आहे का? अंतर्गत गटबाजीला खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस यांनी वाट मोकळी करून दिली आहे का? आणि चौथी गोष्ट, ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही गोष्टीवरती नाराज होऊन किंबहुना काही गोष्टीवरती बोलण्याची कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी मुभा नसायची, त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या वैयक्तिक गोष्टीवरती बोलून दाखवण्याची इच्छा कधीपासून निर्माण व्हायला लागली? सर्व प्रश्नावरती आपण आज बोलणार आहोत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा 2014 ते 2019च्या काळामध्ये सलग 5 वर्ष सत्तेमध्ये राहणारा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द राहिलेली आहे. शरद पवार यांच्यानंतर अत्यंत कमी वयामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचं सौभाग्य देवेंद्र फडणवीस यांना लाभलं. खरं तर ब्राह्मण असून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणं हे त्यातल्या त्यात एक चांगल्या पद्धतीची एक अचिव्हमेंट आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परंतु 2019 नंतर खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय वाटचालीला म्हणावं तसा वेग मिळाला नाही किंवा ब्रेकच बसला. देवेंद्र फडणवीस हे 5 वर्ष मुख्यमंत्री राहिल्यानंतर दुसऱ्या टर्मला सुद्धा मीच येणार अशा पद्धतीची ते ग्वाही देत होते. 2019ला विधानसभेच्या प्रचारामध्ये मी पुन्हा येईन हे वाक्य आणि हा डायलॉग प्रचंड गाजला होता. परंतु त्यानंतर ज्या पद्धतीने शरद पवारसाहेब असतील, उद्धवजी ठाकरे असतील आणि काँग्रेस असेल यांनी वेगळ्या पद्धतीनं एक चांगल्या पद्धतीने स्ट्रॅटेजी ऐकून भारतीय जनता पार्टीचा गेम केला आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या नावानं सरकार बसवलं. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी मनामध्ये राग होता, धुसफूस होता. ते त्या रागाला किंवा त्या उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या बदल्याची त्या ठिकाणी वाटच बघत होते आणि तो रिव्हेंज त्यांनी घेतला एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना फोडून गुवाहाटीला निघून गेले आणि गुवाहाटीहून आल्यावरती 40 आमदाराला सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार बसवलं. परंतु हे महायुतीचं सरकार बसवल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील अशा पद्धतीची शंका किंवा अशा पद्धतीची शक्यता महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांना होते. कारण 110च्या वरती जवळजवळ भारतीय जनता पार्टीचे आमदार होते आणि शिंदेचे फक्त 40 आमदार होते. अगदी एकनाथ शिंदे यांनासुद्धा या गोष्टीची कल्पना नव्हती. परंतु मोदी, शहा आणि वरिष्ठांनी एकनाथ शिंदे यांच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली आणि देवेंद्र फडणवीस यांना खऱ्या अर्थानं बॅकसाईड करण्याचं काम तिथून सुरू झालं. देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिल्यानंतरसुद्धा आपणास कोणत्याही पद्धतीचं पद देऊ नये, आपण या सरकारमध्ये बाहेर राहून आपण भूमिका बजावू अशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठांकडे आपला मुद्दा मांडला होता. परंतु अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं आणि भारतीय जनता पार्टीच्या मुशीमध्ये RSSच्या शिस्तीमध्ये वाढलेले नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांनी कोणत्याही प्रकारे त्याची वाच्यता न करता उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं. परंतु उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतरसुद्धा ज्या पद्धतीनं मराठा आंदोलनाचा इफेक्ट झाला, ज्या पद्धतीनं मराठा समन्वयक आंदोलनाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणाला बसले होते, त्या ठिकाणी अमानुष्य अशा पद्धतीचा लाठीचार्ज झाला आणि त्यावेळेस गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना जनतेनं आणि नागरिकांनी त्या ठिकाणी जबाबदार धरलं आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज असेल आणि त्याचबरोबर इतर समाज आणि विरोधक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणामध्ये गरळ आणि टीका करण्यास सुरुवात केली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही म्हटलं तरी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी अतिशय नकारात्मक अशा पद्धतीची इमेज तयार झाली होती आणि त्याच्यात होती की नाही तोपर्यंत अजित पवार यांचा गट भारतीय जनता पार्टीनं महायुतीमध्ये आणला आणि त्याचीही एक विरोधाची लाट, एक संतापाची लाट देवेंद्र फडणवीस यांच्या मागेच होती. कारण या सर्व गोष्टींचा करता हे देवेंद्र फडणवीसच आहेत अशा पद्धतीची समजूत महाराष्ट्रातील जनतेची झाली होती. या सर्व गोष्टी घडून गेल्यानंतर लोकसभेची निवडणूक आली आणि लोकसभेच्या निवडणुकीला महाविकास आघाडी ज्या एकजुटीने लढली त्या एकजुटीचा विजय असा झाला की महायुतीचा आणि भारतीय जनता पार्टीचा सुपडा महाराष्ट्रामध्ये साफ झाला. दुसऱ्या बाजूला ED, CBI यांच्या नोटीस असतील, त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संविधान बदलणार अशा पद्धतीचे जे नॅरेशन सेट केलं होतं, या सर्व गोष्टीचा फटका भारतीय जनता पार्टीला बसला आणि त्याच्यामध्ये विनोद तावडे यांची देशाच्या राजकारणामध्ये झालेली सरशी आणि त्याच्यातून
पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांची घरवापसी असेल, पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी असेल, चंद्रशेखर बावनकुळे यांना भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाध्यक्ष असेल, अशा अनेक गोष्टी, अगदी आशिष शेलार यांना पुन्हा मुंबई भाजपमध्ये दिलेली बढती असेल, या सर्व गोष्टी केल्यानंतर अगदी राज ठाकरे यांची सुद्धा बिनशर्त पाठिंबा किंवा माहितीसोबत जाणं, याच्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना अगदी पहिल्या काही काळामध्ये गृहीत धरण्यात आलं नव्हतं. त्यांना त्या ठिकाणी कोणत्या प्रकारे त्यांचं मत विचारात घेतलं नव्हतं. विनोद तावडेमार्फत ही भेट अमित शहासोबत घालून देण्यात आले होते. या सर्व गोष्टींची मनामध्ये खतखत आणि नाराजी देवेंद्र फडणवीस यांना होतीच. अगदी चंद्रकांत पाटील जे की अमित शहा यांच्या निकटवर्ती समजले जातात, त्यांना आपल्यापेक्षा वेगळी वागणूक किंवा त्यांचंसुद्धा पारडं देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जड समजलं जात होतं. या सर्व गोष्टींची नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये होते आणि त्या नाराजीचा कडेकोलोट काल निकालानंतर झाला. निकालामध्ये भारतीय जनता पार्टीला अनपेक्षित असा पराभव किंवा अपयश सहन करावं लागलं. देशामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली असली तरी महाराष्ट्रामध्ये अवघ्या 9 जागा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला येणं हे नक्कीच पराभवाच्या छायेमध्ये महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचा असल्याचं दिसला आणि त्यामुळं येणाऱ्या विधानसभेला पूर्ण ताकदीनं उतरायचं असेल, जी काही महाराष्ट्रामध्ये भाजपचे निगेटिव्ह इमेज तयार झालेले आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये जे नॅरेशन सेट झालेले आहे, या सर्व गोष्टी बदलायच्या असतील तर आपण कुठंतरी सत्तेतून बाहेर पडलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या संघटनेची जबाबदारी आपण घेतली पाहिजे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेमध्ये जाऊन महाराष्ट्रातील जनतेचा पुन्हा एकदा विश्वास संपादन करायचा असेल तर आपण सरकारमधून बाहेर पाय उतार झालं पाहिजे, देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं असेल. आणि त्यामुळेच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावरून पायवर उतार होण्याची विनंती त्यांनी वरिष्ठांकडे केली. देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा स्वीकारतील किंवा नाही स्वीकारतील हे येणारे काळच ठरवेल. परंतु याच्यातून एक गोष्ट त्या ठिकाणी नक्कीच होते की माहितीमध्ये किंवा भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत अलबेल असं काहीच चालू नाही. भारतीय जनता पार्टीचे अनेक नेतृत्व आहेत महाराष्ट्रामध्ये. ही नेतृत्व ही शकलं आपलं मुंडकं वर काढण्यास बघत आहेत. कारण भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व सदस्यतेला देवेंद्र फडणवीस जरी करत असले तरी देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण समाजातून येतात. भारतीय जनता पार्टीचे ओबीसी चेहरे महाराष्ट्रामध्ये अनेक आहेत. त्या ओबीसी चेहऱ्यांना सद्यस्थितीला देवेंद्र फडणवीस यांना चेकमेट दिला पाहिजे अशा पद्धतीची त्यांची मानसिकता असल्यास दिसून येतं. मग त्याच्यामध्ये पंकजा मुंडे असतील, त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे असतील, आशिष शेलार असतील, अगदी सद्यस्थितीला नवनवीन भारतीय जनता पार्टी आलेले विखे पाटील असतील, सर्वच त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांना नाकापेक्षा मोती जळ अशा पद्धतीची त्या ठिकाणी प्रतिमा झालेली आहे. अगदी चंद्रकांतदादा पाटील असतील. त्यामुळं संघटनेमध्ये जाऊन पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं 2014ला फडणवीस भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष होते, ज्या पद्धतीनं त्यांनी महाराष्ट्रामध्ये 2014 विधानसभा आणि लोकसभेला प्रचार यंत्रणा राबवली, त्याचाच परिपाक म्हणजे महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आलं आणि त्यामुळे त्यांना विश्वास वाटत असेल की पुन्हा एकदा आपण जनतेमध्ये गेलं पाहिजे. जे काही बट्ट्याबोळ आपल्या भारतीय जनता पार्टीचा आणि आपल्या इमेजचा झालेला आहे, तो कुठंतरी त्याला एक पॅचअप लावण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करतायत असंच लक्षात येतं आहे. ह्या सर्व गोष्टींचा फायदा किंवा तोटा कशा पद्धतीने येतो हा विधानसभेचा कार्यकाळच ठरवेल. कशा पद्धतीनं भाजपला ॲप्रोच महाराष्ट्रामध्ये मिळेल हे येणारा काळच ठरवेल. कारण मराठा आरक्षण असेल, बेरोजगारी असेल, त्याचबरोबर अनेक जातीवादाचे विषय असतील, त्याचबरोबर अंतर्गत दुष्पूस्त असेल, असे अनेक पॉईंट त्या ठिकाणी ट्रिगरवर असताना देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील जनतेमध्ये कशा पद्धतीनं उतरतात आणि व्यूहरचना आखतात हा येणारा काळच ठरवेल. तुर्तास धन्यवाद.